नमस्कार, उर्मिलाच किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आजची रेसिपी बनवली आहे माझ्या मुलीनी. एका मिक्सरच्या भांड्यात तिने टाकलेले आहेत 7-8 बिस्किट आणि त्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं बटर. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर हा झाला केकचा फर्स्ट लेयर. आता सेकंड लेयरसाठी इथं 1 लिटर दूध तापायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर टाकून हे दूध फाडून घेतलेलं आहे. आता दूध फाडल्यानंतर हे पनीर गाळणीनी आपण गाळून घेणार आहोत. आणि गाळलेलं पनीर हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. पण तिच्याकडनं ते राहूनच गेलं. एका मिक्सरच्या भांड्यात साखर बारीक करून घेतलेली आहे. त्यामध्ये हे पनीर टाकायचं आणि वरून टाकायची थोडीशी क्रीम. आता हा झाला केकचा सेकंड लेयर. मस्त स्मूथ असं चीज बनलेलं आहे. आता इथे एक डबा घेतलेला आहे. त्यामध्ये बिस्किटचा थर टाकून घ्यायचा आणि चमच्यानी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचा. हा झाला फर्स्ट लेयर. आता वरती चीजचा लेयर टाकून व्यवस्थित सगळीकडं पसरवून घ्यायचा. आता झाकण लावून फ्रीजमध्ये आपण हे सेट करून घेणार आहोत. केकसाठी आता आपण थर्ड लेयर बनवणार आहोत. त्यासाठी इथे एक ऑरेंजचा ज्यूस काढून घेतलेला आहे. आता पॅनमध्ये ज्यूस टाकून गरम करून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ते यामध्ये टाकून घ्यायचं. आता यामध्ये थोडासा फूड कलर टाकायचा. इथे आपण ऑरेंज जॅम बनवून घेत आहोत, पण तो थोडा कमीच झालेला आहे. तर आता आपण केकवरती ही जॅमची थर्ड लेयर टाकून घेणार आहोत. तर यावरती जॅम टाकून सगळीकडं व्यवस्थित असा पसरवून घ्यायचा. तर ही रेसिपी बनवली आहे खास माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या मुलीनी आणि माझ्यासाठी हे खूप मोठं सरप्राईज होतं. 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून आपण हा केक सेट करून घेणार आहोत. आता आपण बघूया, मस्त असा आपला चीज केक तयार झालेला आहे आणि माझ्यासाठी तर जगातला 1 नंबर भारी असा केक आहे. तर माझ्या मुलीच्या रेसिपीसाठी एक लाईक तर नक्कीच करा.